आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे झाडाला कुठले असेल तर ते तुळशीला आहे. बरोबर एकदम. तर आता फ्लॅटमध्ये समोर अंगण नाही, तर ह्या लोकांनी नक्की तुळस कुठे लावायची? तुळस ही वास्तूची समजा हेल्थ आहे. ओके. ज्या घरामध्ये तुळस आहे, त्या घरामध्ये लक्ष्मी असणारच. आणि तुळशीचं जे काय हेल्थ आहे, म्हणजे तुळस तुमची जगते आहे, चांगली फुलली आहे, व्यवस्थित येते, ती तुमच्या वास्तूची हेल्थ सांगते. वास्तूची तब्येत कशी आहे तुमची तुळस सांगते. बस. तुळस ही औषधी आहे, तुळस हे लक्ष्मीचं रूप आहे. तर तुळस आपल्याला आपल्या फ्लॅटमध्ये पूर्वेला, ईशान्येला किंवा उत्तरेला, जिकडे बाल्कनी, जिकडे दरवाजा, जिकडे जागा भेटेल तिथे ठेवायची. आणि तुळस ही घरात असलीच पाहिजे. आणि जर तुमची तुळस जगत नाहीये, म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. बस. जर तुमची तुळस जगत नाहीये, म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. त्याचं कारण असं, ज्याच्या घरामध्ये तुळस बरोबर जगते, तुळस येते, ती वास्तू ऊर्जित आहे, ती वास्तू परफेक्ट आहे. किंवा त्या वास्तूमध्ये 100% जरी वास्तू बरोबर नसेल, तरी तुळस जगते म्हणजे वास्तू ऊर्जित आहे. आणि वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी, जसे पूजापाठ झालं, हवन झालं किंवा स्तोत्रपठण झालं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर त्या वास्तूची चांगली आहे. म्हणून तुळशीची दिशा ही पूर्वेपासून उत्तरेकडे असावी. आणि तुळस ही जगली पाहिजे. तुळस जगत नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये 1001% वास्तुदोष आहे.